नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका पुन्हा ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललेलो आहोत खोपोलीला, गगनगिरी महाराज मठामध्ये. आणि आज पाऊस पण खूप आहे. आणि फर्स्ट टाइम चाललो आम्ही. तिथे राहतो किती 3 दिवस झाले तरी पण आम्ही गेलो नाही. खूप दिवसापासून आम्ही रील्स वगैरे बघत होतो की खूप गर्दी असते, पण आज आम्ही फायनली निघालोय. आज सॅटर्डे आहे आणि सॅटर्डे संडे गर्दी असते माहितीये, पण आम्हाला ऑप्शन नाही सॅटर्डे संडे शिवाय. सो आम्ही आज निघालो, सकाळ सकाळ लवकरच निघालोय. आमचा प्लॅन होता आज पुण्याचा पण आम्ही पुण्याचा प्लॅन कॅन्सल केला. तुम्ही बघू शकता, मस्त वातावरण झालं एक नंबर. आणि तुम्ही कंटिन्यू करत राहा, आम्ही तुम्हाला दाखवतोय की आम्ही काय काय मजा करणार आहे आज. आम्ही ते पण सांगतो तुम्हाला. आणि जर जवळपास दुसरी वॉटर फॉल्टन भरपूर आहेत असं म्हणतात, म्हणजे ऐकलं आम्ही. आम्हाला माहित नाही, आम्ही बघत बघत जाणार, जे भेटेल ते कव्हर करणार. आज फुल डे एन्जॉय असणार. आणि ते जे कंटिन्यू करा, बघत राहा. तुम्हाला आज पूर्ण गगनगिरी महाराज मठाचं पूर्ण मला दाखवण्यात येईल कसं काय असतं. आम्ही पण फर्स्ट टाइमच आलो. आम्हाला एवढं माहित नाही त्यातलं. तर चला कंटिन्यू करा ब्लॉग. आणि तुम्हाला पण प्लॅन करायचं तुम्ही पण येऊ शकता. किती सुंदर दिसतंय सगळं हे, एकदम नेचर बघा, ग्रीनरी पूर्ण ग्रीन. खूप छान दिसतंय ना, खूप सही दिसतंय मला. चला झूम कर. तिथं बघा धबधबे दिसतील छोटे छोटे तुम्हाला. आता हळूहळू पाऊस सुरू झालाय ना, त्यामुळे ते दिसणारच आहे. आणि अशा वातावरणात बाईक वर वा, एक नंबर मजा येते. एवढं भारी आहे ना. आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत गगनगिरी महाराज मठामध्ये. वाव, किती भारी आहे ना. हा, इकडे पण भारी चाललंय बघा. चला चला नाही काय करत पुत्र, मला भीती वाटते. जायचं नाही एवढं काय भेटलं. पाणी का नाही. हा हा, ठीक आहे, चल. नाही असेल ना आतमध्ये. हा, लाईन तर असेल ना, बघूया. किती भारी वाटतं इकडं. आतमधून खूप छान दिसतं का रे. एक नंबर आहे ना, किती सुंदर आहे. खाली पाणीचा प्रवाह. वाव, मग ती बघ. घेऊन कसा गेला. घेऊन जाय ना ते. आणि मंदिर बघा तिथं, माकड मंदिर आहे छोटस. किती छोट आहे ते, दिसत पण नाही. किती भारी आहे. वाव, एक नंबर. छान वाटतंय ना इकडं. तुला कसं वाटतं इकडे येऊन आता. बघूया आता आपण. आपल्याला काय एवढं माहित नाही, फक्त एक लक्षात ठेव, माकडांपासून सावध राहा, नाहीतर. तो माकडाने बघितलं ते नारळ कसं घेत. आता तो नारळ घेऊन गेलो ते पळून. मला तर भीती वाटत नाही, पण हिला भीती वाटते जरा जास्त माकडाची. बघा मांजर कशी हा, मांजर ना, बॅगेत आणल्या ते. आपण चाललोय खरं, कुठं चाललंय माहिती आहे का तुम्हाला. जिकडे दिसेल तिकडे फिरायचं आता आपल्याला. कुठून जायचं नाही, लोक चालले घेऊन चालले, आपण त्यांच्या मागं विचारायला. इकडून जाऊ आपण. भक्त निवास आहे तिकडे का. हा, हे बघ राहू शकतो माहिती का तुम्हाला. हा, हे भक्त निवास आहे. खूप छान आहे यार, भक्त निवास आहे. इथं बघा लोकांच्या गाड्या पार्क दिसते, म्हणजे भक्त निवास कसलं सुंदर आहे बघ, इथं लिहिलंय. काय तर खूप मिनिमम चार्जेस झाले ₹500 समथिंग, माहित नाही. माहित नाही बाबा आपल्याला, पण मिनिमम असे मिनिमम असतील.
गुफा इथे कुठे गुफा आहे? धबधबा तिकडे नको लोक चालली आहेत. जाऊया आपण पण थांब. तिथं पण चल ना, तिकडे. आम्ही तर फोटो काढतो ये. फोटो काढायला खूप छान आहे इकडे. वातावरण एक नंबर आहे इकडे, शांत. काय बोलतो? किती लोक आहेत पण गोंधळ नाहीये, एवढी शांतता आहे. तेच तर, डोंगराच्या ह्याच्यात म्हणजे बसल्याचं होतं ना आपण. मध्यभागी असल्यात काय. इथं नाही. असं यार. पहिल्यांदा झालं आपण, त्यामुळे आपल्याला एकदम असं वेगळंच फील. हा. तिथे काय एक्सप्लोर करूयात गोष्टी आता काय. ते नीट ठेवलं ना. तू पण ठेवलंय मी. हा. बसो. किती भारी वाटतं इकडे, एकदम शांत वातावरण आहे ना. खूप छान म्हणजे काय पाहणं होतं मला इथे काय. घाबरत राहिले, कशाला पण घाबरते. थोडं झालं काय. काय इकडे काहीतरी बंदी आहे काहीतरी. इकडे काय आहे इकडे? प्रवेश बंद. बंद राहत होती, काय जाऊ लागलं बंद केलं. बंद केलं का? काय होतं? चल विचारू तर त्यांना. हो. बंद केलं यार. वाव. इथून लोणावळा एक 10 किलोमीटरवरच आहे फक्त. हा. 10 किलोमीटर मध्येच सगळं हे गोष्टी आहेत. हे किती भक्ती निवास, किती सुंदर आहे ना हे. हा ना. बापरे. एक दिवस स्टे करू शकतो आपण, पण आपल्याला जवळ असल्यामुळे काय एवढं हे नाही वाटत की स्टे करायला. स्टे करायला. लांब असल्यावर ठीक आहे. तिकडे जाणार होतो, तिकडचा पॉईंट सध्या बंद केलाय कारण 12 ते 4 बंद असतो. हेलिपॅड. हेलिपॅड आहे म्हणे तिकडं. हा, मग 12 ते 4 बंद. तुला कोणी सांगितलं गुहा आहे इकडे? कुठे? नाही, मी बघितलंय वर आहे तिकडे. तिकडं तेच कुठेतरी वर दिसलं मला, येताना पण दिसलं मला तिथे. तिथे लिहिलंय की जसं बसूया आपण थोडं अर्धा बसलं, तास आणि मग प्रसाद घेऊ. जेवण. हा. प्रसाद घेऊ आणि मग जाऊ दुसरीकडे वाटल्यास. बघू अजून कुठल्या कुठल्या पॉईंट्स कव्हर करायला लागतील, है ना? ठीक आहे. सिनेमॅटिक शॉट्स. मस्त वाटलं. हा, चांगला वाटतं का क्वालिटी व्हिडिओचा? लाईन लागलेली आहे. दर्शन आणि जेवण. येस. आणि आम्ही आता लाईनच बसलेलो आहे. लाईनमध्ये बसले लाईनीत थांबलो नाही. बसलंय लाईन. पाऊस सुरू झाला इकडे, त्यामुळे लाईनीत बसलो. हा व्हिडिओ खरा वाटतो ना? हा व्हिडिओ मग अशा होतं सिनेमॅटिक. हा व्हिडिओ मध्ये हा रिअल क्वालिटी. व्हाईट. दर्शनाची प्लस जेवणाची लाईन एकच आहे वाटतं. म्हणजे तिकडे दर्शन घेतलं आपण. हे अजून दुसरं. हे मेन दर्शन आहे. हा, मेन दर्शन. बघा पुत्रा. पाऊस येते म्हणून सगळे असे आतमध्ये थांबले. आणि आम्हाला बुफेत जायचंय. जेवण झाल्यावर आम्ही बुफेत जाणार तिकडे. आणि आम्हाला वाटलंच तर आम्ही खोपोलीच्या जवळ आहे, म्हणजे सॉरी खंडाळ्याच्या जवळ आहे, तर आम्ही खंडाळ्याचे जे स्पॉट आहेत ते स्पॉट सुद्धा कव्हर करण्याचा बघायचं काय येस. प्रयत्न तर आम्ही करणारच आहोत. येस. यथार्थी आम्ही करणारच आहोत. आम्ही करणार. आज दिसती सुंदर. हा, सुंदर सुंदर. हे फोटो बघितला. आता किती जोरात पाऊस होता, एकदम कमी झालाय. खूप छान. गर्दीच आहे सगळी. पूर्ण लाईन लागली आहे. लाईन लागली खूप मोठी आता. माहितीच नव्हतं. आम्हाला वाटतं ही लाईन कशाची आहे, लाईन कशाची आहे. तर हे तर खरी मेन दर्शनाची लाईन आहे. प्लस अन्न प्लस जेवण. लाईन आहे इकडे. एक दर्शन घ्यायचं आणि पुढे तसंच जेवण आहे असं काहीतरी आहे. बघा. आणि एवढ्या पब्लिक मध्ये आम्ही आज बोलतोय, सगळ्यात एक अचिव्हमेंट म्हणायला लागेल, कारण आम्ही असं पब्लिक मध्ये कधी ब्लॉग पण करत नाही. आणि एवढी पब्लिक इकडे बसले शेजारी तरी पण आम्ही आज बोलतोय. थँक्स टू ब्लॉग्स. कॉन्फिडन्स बूस्ट करताय आमचं ते थोडंफार. अजून जास्त बरं असतं की पावसामुळे मी स्टाईल गेली की भारी येते. अरे काय स्टाईल कॅमेरा हल्ला, कॅमेरा सॉरी नाही. हे बघ, हे किती सुंदर आहे. असं तुम्ही सांगा, असं मागे चांगलं काय थोडं हे शिंग आल्यासारखं दिसतंय त्यापेक्षा. हे स्टाईल आहे थोडंसं ऑलरेडी माझ्या केस मागायचं. ठीक आहे ना, चांगली दिसते पण तुम्हाला जशी आहे तशी. हे तशी म्हणजे सुंदरच आहे. सुंदरच. आमची जोडी कशी वाटते तुम्हाला? आमची जोडी कशी वाटते तुम्हाला तुम्ही सांगा.
चांगल्या कमेंट्स प्लीज. अजून किती वेळ लागतो माहित नाही, कारण लाईव्ह थोडी पण नाही. एक इंच पण नाही आलं ते अजून जागेवर. झालं इथंच बसलोय आम्ही. एका जागेवर. कुठं नाही गेले लाईन अजिबात. माहित नाही आलं किती वेळ लागेल. मला वाटतंय 2 वाजता. पण आज 1 तास लागेल. आणि आता सुंदर पाऊस आलाय, दाखवत तुम्हाला. खूप पाऊस आला. भारी वाटतं मला. किती भारी वाटतं. जेवणासाठी अशी पंगत बसते. सिस्टमॅटिक पंगत आहे ना. मॅनेजमेंट चांगलं आहे. माहिती खूप आहे तिथे. आमचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय, तिकडे एक गुफा आहे वर. हा का? हा तिकडे जाऊया. किती भारी वाटतंय मागे सगळं पूर्ण धबधबे. एक नंबर वाटते. नदी कसं, गंगा नाही सॉरी, नदी किती मस्त वाटते. आणि किती पाणी आहे नदीला. मजा येते भाई. एक आणि असं म्हणत होते की सॅटर्डे संडे खूप गर्दी असते, पण आज सॅटर्डे तरी पण जास्त गर्दी नाहीये. नाही, मला वाटतं संडेला जास्त गर्दी असेल याच्यापेक्षा. एक नंबर छान वाटते ना. हा एक नंबर. आणि आता आम्ही चाललो त्या वर गुफेत, पण माहित नाही बघतोय आम्ही इथं काय काय आहे ते. इथून गुहादर्शन इकडे आहे बघ. हो. आपण शोधतो मगापासून कुठे गुहादर्शन. मग विचारत आलो ना आपण. आता आम्ही चालू गुहात दर्शन. प्रसाद घेतला आम्ही सुंदर आत्ताच. टेस्टी होता प्रसाद. खूप टेस्टी. छान होता. आता आम्ही गुहा दर्शन करतो, बघू तिकडे काय आहे. तर मित्रांनो, आम्ही आता व्हिडिओ एडिट करत होतो, तर आम्हाला समजलं की व्हिडिओ आमचा खूप मोठा होत आहे. खूप जास्त मोठा होता. हा. तर आम्ही आता हा जो व्लॉग आहे तो आम्ही 2 पार्ट पार्ट मध्ये टाकतोय. म्हणजे upload आत्ताच करणार. बघितला तो पार्ट 1 असेल. हा. आणि पार्ट 2 लवकरच येईल, तो हा. पण बघा, तो पण मस्त असणार आहे. हा, तर पार्ट 1 मध्ये आम्ही काय केलेलं आहे, आपलं जे दर्शन आहे आणि महाप्रसाद आहे इथपर्यंत आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि पार्ट 2 मध्ये पुढे काय आहे ते तुम्ही पार्ट 2 मध्येच जाऊन बघा. इथं सांगण्यापेक्षा डायरेक्ट पार्ट 2 मध्ये तुम्हाला हो. मस्त वाटेल बघायला ते. आणि तुम्ही इथं गेले होते का? हा. तुम्ही मठात कधी गेले होते का हे तुमचा तुम्ही सांगा. एक्सपिरियन्स काय आहे? कारण ते आमचा पण एक्सपिरियन्स comment खूप करा. सुंदर खूप होता छान आजचा. होता. आणि मला कसं वाटतं तुम्ही कमेंट करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हो. अजून तुम्हाला काय याच्याबद्दल विचारायचं असेल की तुम्ही कसं जाऊ शकता हा. 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर, तर तुम्ही विचारा. आम्ही तुम्हाला Questions नक्की तुमचे काय असतील थोडंसं- doubts तर तुम्ही कमेंट हा, मध्ये टाका, आम्ही तुम्हाला सांगू सांगतो. शकतो. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि लाईक करा. भेटू Bye. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. बाय.